वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्यानी करायची ही देखणा. आणि आम्ही काय बिन देखणा आहे? तुला बघतोच, ये माझ्याकडे कसं काय येते. नारायणराव राणेंनी शिवसेना फोडली, सगळे पडले का नाही? राणे साहेब तर दोनदा पडले, एकदा तिथं पडले कोकणात आणि एकदा मुंबईमध्ये बांद्रा का कुठेतरी उभे होते, तिथंही पडले. तिथं तर महिलेने पाडलं, बाईने पाडलं, बाईनं. काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हणलं आता वय झालं नाही तर मी आणलीच असती. घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी. अरे कसा आहेस तू? बरा आहेस का? काही अडचण आहे का? मला येऊन भेट. तुम्ही आता इंदापूरला कधी वेळ दिलाय? असा म्हणजे मी जसं रविवारी बारामतीमध्ये असतो किंवा वेळ देतो तसं. अरे 24 तास नाही, मग मंत्र्याला काय तुझा काका काम करणार का? 24 तास ही मंत्री आहे राव. जय असो. मला सकाळपासून कुणी मिळालं नाही, मी सापडलं. असं आहे सगळं. तुझी ग्रामपंचायत आली का रे? आली आली. अभिनंदन, तुझा मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली. पण ह्याचं उलट आहे. घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी. गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो, खुर्च्यांची थोडी अदला बदल झाली आहे. मनात काही जात नाही ते. तू सारखी शिट्टी वाजवतो. मी तुला मगापासून बघितलंय. आता पोलिसाच्या ताब्यात देईल. माझ्या मायमाऊली बसल्यात, त्यांच्या देखत शिट्ट्या वाजवणं ही आपली संस्कृती नाही. आपली कशी संस्कृती? आपण तमाशाला गेलो की मग शिट्टी वाजवायची, मग फेटअप, तेव्हा जाऊ. तुला घेऊन जातो मी. बघा एवढं